जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात इमानदार व्यक्ती आणि मक्कार व्यक्ती अशा प्रकारचे दोन व्यक्ती नक्की येतात. आणि फार वेळेला मनुष्यासोबत असंच होतं की ज्याच्यासोबत तो इमानदारीने वागतो तो त्याचा विश्वासघात करतो. आणि एखादी वेळेस असंही होतं की मक्कार माणूस हा त्याच्यापेक्षा पुढे चालला जातो. मग इमानदारी की मक्कारी असा प्रश्न मनुष्याला नक्की पडत असतो. मग या दोघीतून चयन करायचे तर करायचे कोणते? तुम्ही इमानदार आणि मक्कार या दोन्ही व्यक्तींना पाहताना वेगवेगळ्या पैलूंनी पाहतात. मक्कार व्यक्ती हा जरी आज सफल झाला असला तरी भविष्यात तो ह्या गोष्टीचं सुख कधी उपभोगूच शकणार नाही. मक्कार आणि दुष्कर्म करणारा व्यक्ती त्याच्या वाट्याला आलेल्या सुखांचा कधीच लाभ घेऊ शकत नाही. तोच इमानदार व्यक्ती त्याच्या आयुष्यात आलेले दुःखही सुखामध्ये परिवर्तित करून त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. कारण की इमानदार व्यक्तीच्या मनात ही भावना राहते की नाही, मी जे केलंय ते चांगल्याचं केलंय, मी जे खातोय ते चांगल्याचं खातोय, मी जे करतोय ते चांगल्या कर्माचं करतोय. त्याच्यामुळे त्याच्यासोबत असलेला त्याचा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच त्याला आयुष्यात पुढे फार कामात येतो. तोच मक्कार व्यक्ती नेहमी विचार करत असतो की मी हा जो पैसा कमवलाय, हे जे सुख कमवलंय, हे मी वाईट मार्गाने कमवलंय. आणि ह्या गोष्टीचा विचारच त्याला त्या गोष्टीचे सुख अनुभवूच देत नाही. तुम्हाला दुरून दिसताना असं वाटतं की नाही, हा आयुष्याची खरी शर्यत जिंकलेला आहे. पण नाही, मक्कार व्यक्ती बाहेरून जरी जिंकलेला असला तरी तो आतून हारलेला असतो. तसंच जसं एखादा लाकडी ठोकळा हा एखादा मक्कारीच्या भुंग्याने जर खोलून काढला तर आपल्याला तो बाहेरून मजबूत दिसेल, पण आतून तो पूर्ण खोकला झालेला असेल. म्हणून मित्र हो, आयुष्यात इमानदारी आणि मक्कारी या दोघी गोष्टीतून इमानदारीच तुम्हाला नेहमी पुढे घेऊन जाईल. म्हणून इमानदारीच्या पायरीवरच आपण आपलं पहिलं पाऊल ठेवलं पाहिजे. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एकाच नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.